आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा करत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांना पूर्ण पाठिंबा दिल्याची माहिती दिली. मला शरद पवारांचा फोन आला होता, त्यांनी सुनेत्रा वहिनींना समर्थन दिलं असं फडणवीस यांनी सांगितलं. आपल्या भाषणात फडणवीस यांनी विरोधकांवर टीका टाळत विक्रमी मतदान करण्याचे आवाहन केले. सुनेत्रा पवार यांच्या विजयाने मोठा मताधिक्याचा विक्रम प्रस्थापित होईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये आपण अनेक वेळा हे बघितलेलं आहे की अशा प्रकारचे ज्येष्ठ नेते, मोठे नेते हे आपल्यातनं निघून गेल्यानंतर होणारी पोटनिवडणूक ही साधारणपणे आपण बिनविरोध त्या ठिकाणी करतो. आणि म्हणूनच मी शरद पवार साहेबांचे देखील आभार मानतो. कालही त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं, तुम्ही बारामतीला चाललात, आमचं पूर्ण समर्थन हे सुनेत्राताईंना आहे. ज्यावेळी या ठिकाणी वेगवेगळे फॉर्म पडले होते त्यावेळी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना धनंजय मुंडेजींनी माझा फोन लावून दिला. त्यांना मी विनंती केली की महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसं आपण या ठिकाणी काम करावं. आणि माझ्यासहित अनेक लोकांनी विनंती केल्यानंतर काँग्रेस पक्षाने देखील हा निर्णय घेतला की आपण उमेदवार उभा करणार नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी सर्वांनी ज्या उमेदवाराला समर्थन दिलेलं आहे अशा प्रकारच्या उमेदवार आमच्या सुनेत्रा वहिनी पवार या ठिकाणी आहेत. आणि म्हणून या सर्वांचं मी अतिशय मनापासून आभार मानतो. खरं तर या सभेकरता किंवा बारामतीमध्ये सभा घेण्याकरता माझ्यासहित या मंचावरचं कोणीही आलं नसतं तरी देखील तुम्ही रेकॉर्ड मतांनी वहिनींना निवडून दिलं असतं. पण आमच्याकरता ही निवडणूक नाही आहे. आमच्याकरता दादांच्या स्मृतीचा यज्ञ सुरू आहे. आणि या यज्ञामध्ये आपली आहुती जर टाकली नाही तर आम्हाला जन्मभर हे वाटलं असतं की काहीतरी राहून गेलंय. कारण आपल्याला कल्पना आहे यज्ञामध्ये जर आहुती टाकली नाही तरी यज्ञ होतो, पण आपल्या मनाला रुखरुख राहते की आपण ती आहुती टाकू शकलो नाही. आणि म्हणून ती आहुती टाकण्याकरता, दादांच्या स्मृती जपण्याकरता, त्या स्मृतीला उजाळा देण्याकरता, त्या स्मृतींना वंदना देण्याकरता खरं म्हणजे या ठिकाणी आम्ही आलो आहोत. आणि माझी बारामतीच्या सगळ्या मतदारांनाही विनंती आहे, आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे की वहिनी निवडून येणार आहेत, पण माहिती असल्यामुळे जर आपण या ठिकाणी मतदानाला जाऊन आपली मतदान रूपी आहुती ही दादांच्या स्मृतीला दिली नाही तर आपण करंटे ठरू. आणि म्हणून जसं रणरणत्या उन्हामध्ये आपण सगळे लोक या ठिकाणी या सांगता सभेकरता उपस्थित झालात, हीच अपेक्षा आहे बारामतीतला एक एक व्यक्ती, माता भगिनी, युवा बंधू सगळे या ठिकाणी 23 तारखेला मतदानाला जातील. आणि आजपर्यंत बारामतीमध्ये महाराष्ट्रातले रेकॉर्ड हे दादा करत होते. दादांच्या पश्चात वहिनींचा रेकॉर्ड हा आता बारामतीकरांना या ठिकाणी करून दाखवायचा आहे. आणि म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.